नमस्कार, करीज अँड चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण एक चटणीपुडीची रेसिपी बघणार आहोत, ज्यात आपण शेंगा किंवा फुटाणे न वापरता ते आपण डाळींपासून तयार केलेलं आहे आणि ह्यात लसूण किंवा जिरं न वापरता देखील ही चटणी अगदी खमंग तयार होते। सो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरू करूयात। हे आहे त्यासाठी लागणारं साहित्य। इथे मी 1 ग्लास हरभरा डाळ घेतलेली आहे, हे वजनी 100 ग्राम आहे। 1 ग्लास उडीद डाळ घेतलेला आहे, ते देखील वजनी 100 ग्राम आहे। 1 टेबलस्पून एवढं मूग डाळ आहे। चवीसाठी इथे मी गूळ आणि चिंच घेतलेला आहे। इथे मी 2 प्रकारच्या सुक्या मिरच्या वापरल्या आहेत। ही आहे गुंटूर मिरची, जी चवीला तिखट असते, आणि ही आहे बॅडगी मिरची, ज्याच्यामुळे छान रंग येतो। आणि इथे एक 50 ते 60 ग्राम एवढं सुकं खोबरं आहे। आता सुरुवातीला आपण एक पॅन गरम करत ठेवूया। पॅन हलकंसं गरम झालं की त्यात मी 1 ग्लास एवढं हरभरा डाळ घालत आहे। ही हरभरा डाळ आपल्याला मंद आचेवरती छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे, जोपर्यंत त्याचा रंग हलकासा बदलत नाही आणि अगदी खमंग सुवास येत नाही। आता तुम्ही इथे बघू शकता डाळीचा हलकासा रंग बदलला आहे। आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता मी इथे उडीद डाळ भाजून घेत आहे। ही उडीद डाळ गोटा उडीद डाळ आहे, म्हणजे अख्खी उडीद डाळ आहे। जर आपल्याकडे ही नसेल तर आपण नेहमीची आपली उडीद डाळ वापरली तरीही चालेल। आता ही डाळ देखील आपल्याला मंद आचेवरती खमंग भाजून घ्यायची आहे। आता तुम्ही इथे बघू शकता आपली डाळ छान भाजून झालेली आहे। हे देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता आपण मुगाची डाळ भाजून घेऊयात। हे देखील आपल्याला छान मंद आचेवरती खमंग भाजून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथे बघू शकता हलकासा रंग बदलला आहे आणि अगदी खमंग वास येत आहे। आता हे देखील आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता आपण सुकं खोबरं भाजून घेऊयात। सुकं खोबरं देखील आपल्याला मंद आचेवरती खमंग भाजून घ्यायचं आहे, जोपर्यंत हलकासा रंग बदलत नाही। आपल्याला ह्याला खूप जास्ती भाजून घ्यायचं नाहीये, अगदी हलकासा रंग बदलायला हवा। आता तुम्ही इथे बघू शकता हलकासा रंग आलेला आहे सुक्या खोबऱ्याला। आपल्याला या प्रकारे ह्याला भाजून घ्यायचं आहे। आता हे देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता मी इथे सुक्या मिरच्या भाजून घेत आहे। हे सुक्या मिरच्या देखील आपल्याला मंद आचेवरती अगदी 2 ते 3 मिनिटे भाजून घ्यायची आहेत। आणि हे दोन्ही एक 7 ते 8 मिरच्या आहेत, 7 ते 8 बॅडगी आणि 7 ते 8 गुंटूर मिरच्या आहेत। हे देखील आपलं छान भाजून झालेलं आहे। आता आपण मिरच्या देखील प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता आपण इथे चिंच भाजून घेऊयात। चिंच आणि गुळाचा जो प्रमाण आहे तो आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो, पण ही जी चटणी असते ही आंबट गोड खूप छान लागते। सो त्यासाठी आपण चिंचेचं आणि गुळाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकतो आपल्या आवडीनुसार। आता आपली चिंच देखील छान भाजून झालेली आहे। आता हे चिंच देखील आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता इथे मी जो खडा मीठ आहे ते भाजून घेत आहे। आता सुरुवातीला मी 1 चमचा एवढं भाजून घेतलेलं आहे, पण आपण आपल्या चवीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकतो। आपल्याला हे फक्त गरम करून घ्यायचं आहे, भाजायचं नाही आहे। अगदी हलकंसं मीठ गरम झालं की आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊयात। मगाशी साहित्यांमध्ये दाखवायचं राहून गेलं, 1 वाटी कढीपत्ता वापरलेला आहे आपण ह्यात। हे कढीपत्ता आपण स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे। आता हे कढीपत्ता देखील आपल्याला छान मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे, जोपर्यंत ही कढीपत्त्याची पाने हलकीशी कुरकुरीत होत नाहीत। तुम्ही इथे बघू शकताय छान कढीपत्त्याची पानं भाजली गेलेली आहेत। आता आपण गॅस बंद करूयात आणि हे देखील प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता आपली इथे सगळे साहित्य भाजून झालेली आहेत। आता ही सगळी साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहेत। आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आपलं जो पण साहित्य होतं ते सगळं पूर्णपणे थंड झालं होतं। आता आपण ते एका मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात। आता ह्यात मी चवीनुसार गूळ घालत आहे। आता आपण हे सगळं मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथे बघू शकताय मिक्सरला मी हे फिरवून घेतलेली आहे चटणी। ही चटणी अगदी खमंग तयार होते
आणि हे आपल्याला खूप जास्त बारीक नाही दळायचं आहे, थोडंसं रवाळ दळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकताय, हे जास्ती बारीक नाही आहे, फुटाण्याच्या पिठासारखं थोडंसं रवाळ आहे. तर इथे ही आपली चटणी तयार झालेली आहे. ही चटणी अगदी महिनाभर छान टिकते आणि हे आपण इडली, डोसा किंवा फक्त गरम गरम भात आणि तूप घालून ही चटणी खाल्ली तर खूपच छान लागते. सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.